नमस्कार, PSR न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत. मित्रो, उदगीर शहरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. अलीनगर भागात शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. गॅस सिलेंडरपर्यंत आग पोहोचण्याची भीती निर्माण झाली. पण गंभीर बाब म्हणजे रेल्वे फाटक बंद असल्यामुळे अग्निशामक दल वेळेवर पोहोचू शकले नाही. या संकटात नगरसेवक हसन चाऊस देवदूत ठरले. आग आटोक्यात आली, पण प्रश्न कायम आहे. उदगीर शहरातून एक धक्कादायक आणि गंभीर बातमी समोर आली आहे. उदगीरच्या अलीनगर भागात शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. आग इतकी वाढत होती की गॅस सिलेंडरपर्यंत पोहोचण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र या आगीत सर्वात धक्कादायक बाब म्हणजे रेल्वे गेट बंद असल्यामुळे अग्निशामक दलाची गाडी वेळेवर घटनास्थळी पोहोचू शकली नाही. होय, ही आग केवळ एका घरापुरती मर्यादित राहिली नाही, तर संपूर्ण परिसर धोक्यात आला होता. मात्र या अडचणीच्या क्षणी प्रभाग क्रमांक 14चे नगरसेवक हसन चाऊस हे खऱ्या अर्थाने देवदूत ठरले. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी शेजाऱ्याच्या घरातील बोर सुरू करून पाईपच्या मदतीने स्वतः घरात घुसून आग आटोक्यात आणली. त्यांच्या धाडसामुळे मोठा अनर्थ टळला. पण प्रश्न इथेच संपत नाही, कारण ही आग फक्त केवळ एक इशारा आहे. समतानगर, अलीनगर आणि आसपासच्या भागातील नागरिकांचा संताप आज उफाळून आला आहे. रेल्वे फाटक दिवसातून 8 ते 10 वेळा बंद. मालवाहतूक रेल्वे आली तरी तासनतास वाहतूक ठप्प. त्यात आडत बाजार, अवजड वाहने, बेशिस्त ऑटो चालक आणि ना पोलिसांचा बंदोबस्त. उड्डाणपूल मंजूर झाला म्हणतात ते 10 वर्षांपूर्वी सांगितलंय. नंतरच्या आमदारांनी घोषणाही केल्या. मात्र आजही नागरिक विचारत आहेत, उड्डाणपूल नेमका कुठे आहे? आज सुदैवाने जीवितहानी टळली, पण उद्या जर मोठी दुर्घटना घडली आणि मदत वेळेवर पोहोचली नाही तर जबाबदार कोण असणार? हा केवळ अपघात नाही, ही प्रशासनासाठी गंभीर चेतावणी आहे. शेवटपर्यंत पहा आणि तुमचे मत नक्की कळवा.